सेकंड थिंग काय बघत असतो की त्या व्हेन्सचे कनेक्शन्स कुठे कुठे आहेत, आपल्याला काय काय करावं लागणार आहे, त्याप्रमाणे तुमची सर्जरी किती मोठी, किती वेळ, रिकव्हरीला जास्त वेळ लागेल का, हे आपल्याला सांगता येतं. तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्याला नीट केलेल्या डॉपलरमध्ये तुमच्या व्हेन्स परत यायचं प्रमाण आहे का, हे पण लक्षात येतं. की नॉर्मल माणसाचं प्रमाण जे आहे ह्याच्यामध्ये काही लोकांना डीप वेनमधलं प्रेशर जास्त असतं, त्याला डीप व्हिनस रिफ्लक्स म्हणतात. ठीक आहे, मग टाकी इथे भरलेली असेल, इथनं ठिगळ लावला की दुसरीकडनं कळते, दुसरीकडनं ठिगळ लावला की तिसरीकडनं कळते. सो असं होतं. सो त्याच्यामध्ये आपण काय बघत असतो की डीप वेनमध्ये प्रेशर असलं तर मग ते तुम्हाला आधीच सांगितलं जातं की डीप वेनमधलं प्रेशर जास्त आहे, तुमचं ऑपरेशन करू, पण तुम्हाला नॉर्मल पेशंटसारखं 2-3 महिन्यात स्टॉकिंग बंद नाही करता येणार, लॉंग टर्म स्टॉकिंग्स घालायचे. सो त्याच्यावर पण पर्याय असतात, पण हे सगळं आधीच माहिती असलं तर आपल्याला फायदा होतो. ठीक आहे, म्हणून तो डॉपलर नीट व्हायला पाहिजे असतो. त्या डॉपलरवर आपलं सगळं सर्जरीचं ठरत असतं, मग तो डॉपलर नको का नीट व्हायला, म्हणून. सो आपण एक प्रॉपर डॉपलर करून घेऊ, स्टॉकिंग्स घालू, डॉपलर झालं की मला येऊन भेटा, मग आपण पुढचं ठरवू काय करायचं. डॉपलर इथे होतो,